आपण सध्या आहोत केशवजी नाईक या चाळीमध्ये आणि इथे गणपतीचा मंडप सजलेला आहे आणि आपल्यासोबत आहे लोकमान्याची टीम. एक खास कनेक्शन आहे ही टीम इथे असण्यामागचं. ते काय कनेक्शन आहे आपण ह्या टीमसोबतच जाणून घेऊया. काय सांगाल आज कशासाठी खास इथे तुम्ही आलेला आहात? लोकमान्य टिळकांनी केशवजी नाईक चाळीमध्ये मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात केली. म्हणजे मुंबईतला पहिला गणेशोत्सव ह्या आधी गेल्या आदल्या वर्षी पुण्यामध्ये सुरुवात झाली होती. मुंबईतला पहिला गणेशोत्सव हा केशवजी नाईक चाळीत त्यांनी सुरुवात केला. हीच केशवजी नाईक चाळ म्हणजे 122 वर्षापूर्वी आजपासून इथं लोकमान्य टिळक आले आणि त्यांनी भाषण दिलं होतं आणि त्याच्यानंतर इथं मुंबईतला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला. आणि आज 122 वर्षानंतर इथे आलो आहे आणि हे सगळं बघतो आहे. खूप छान वाटतं आहे. उद्यापासून गणेशोत्सवाची सुरुवात होते. इथे डेकोरेशन चाललं आहे. ह्या मंडळांनी त्यांच्या डेकोरेशनमध्ये आम्हाला सहभागी करून घेतला. आम्ही त्यांच्यावर थोडं इथे त्यांना हातभार लावला. याचा खूप आनंद होतो. इतर मंडळांपेक्षा हे मंडळ वेगळं असं आहे की इथं मंडप बांधण्यापासून ते प्रत्येक डेकोरेशन हे सगळी गोष्ट हे मंडळाचे कार्यकर्ते करतात. बाहेरनं आणलेले लोक नसतात. लोकमान्यांनी सुरू केलेला गणेशोत्सव हा त्याच पद्धतीने आज देखील 122 वर्षानंतर देखील इथं तसाच साजरा होतो आणि त्याच्यामध्ये आमचा सहभाग त्यांनी आम्हाला करून घेतलं. ह्याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. 122 वर्षांच्या ऐतिहासिक जागेत अर्थात ऐतिहासिक जागाच म्हणावी लागेल इथे तू उभा आहे आणि एक ऐतिहासिक रोल आता तू करणार आहेस. कुठलाही आपण ऐतिहासिक रोल करतो की जो कुठल्या घडलेल्या व्यक्तिमत्वावरती आधारित आहे तेव्हा त्याचा आनंद होतच असतो. याचं कारण त्या भूमिकेच्या निमित्ताने का होईना पण त्या व्यक्तिमत्वाला आपण स्पर्श करू शकतो. आज माझ्या नशिबात नाही की मी लोकमान्यांच्या चरणस्पर्श करू शकतो कारण त्यांच्या माझ्यामध्येच खूप पिढीचं अंतर आहे. पण ह्या भूमिकेच्या निमित्ताने मी त्यांना स्पर्श केला आहे. मी त्यांनी घातलेले कपडे घातलेत, मी त्यांनी घातलेली पगडी घातली, मी त्यांची मिशी लावली. तर मला असं वाटतं की त्यांना पूर्ण स्पर्श केला आहे मी माझ्या भूमिकेतनं आणि तो स्पर्श मला खूप महत्त्वाचा वाटतो कारण तो स्पर्श मला खूप काही शिकवून जातो. तो खूप मला एक कलाकार म्हणून तर समृद्ध करत असतोच पण एक माणूस म्हणून मला खूप समृद्ध करत असतो. आणि फक्त लोकमान्य असं नाही मला म्हणायचं तर त्या पूर्ण काळाला मी स्पर्श करतो आणि तो काळ खूप मोठा आहे. म्हणजे स्वातंत्र्याने भारलेली इतकी व्यक्तिमत्व त्या काळात होती. महात्मा ज्योतिराव फुले एकीकडे होते, आगरकर होते, महादेव गोविंद रानडे होते, लोकमान्य होते, गांधीजी होते. ह्या सगळ्या लोकांनी भरलेला तो काळ आहे. तर लोकमान्यांना स्पर्श म्हणजे त्या सगळ्यांना स्पर्श. तर मला असं वाटतं की मी खूप थँकफुल आहे ओमचा आणि त्याच्या सगळ्या टीमचा की त्यांनी मला ही संधी दिली की त्या काळाला मी स्पर्श करून परत आलो आणि एक विलक्षण काळ आम्ही त्या फिल्मच्या शूटिंगच्या निमित्ताने जगलो. एक मोठा आवाका लोकमान्यांच्या चरित्राचा आम्ही तो जगलो आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी भाषेमध्ये आजपर्यंत ज्या व्यक्तिमत्वांवरती चित्रपट बनले त्यातली ही खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठी फिल्म आहे. कारण त्यांचं 65-70 वर्षांचं आयुष्य 2 तासामध्ये मांडणं ही साधी गोष्ट नाही आहे. 62 वर्षाचा काळ म्हणजे लिहायचा आणि तोही आजच्या व्यक्तीला इंटरेस्टिंग वाटेल अशा भाषेत, हे किती चॅलेंजिंग होतं? ते तसं खूप चॅलेंजिंग होतं पण तरीसुद्धा म्हणजे त्या भाषेबद्दल आणि आजच्या भाषेबद्दल माहिती असल्यामुळे आम्ही भाषा तीच वापरली आहे. फक्त ती इतकी सुलभ करून वापरली की आजचा तरुणसुद्धा ती भाषा स्वतःला समजून घेऊ शकेल, त्याचा आनंद घेऊ शकेल, आस्वाद घेऊ शकेल. जेव्हा फर्स्ट लुक पाहिला आणि त्याच्यामध्ये जे काही नरेशन आहे सुबोधच्या आवाजामध्ये त्यामध्ये एक पॉझिटिव्ह कंप्लेनिंग टोन आहे समाजाबाबतचा. तर एकंदर काय असणार आहे चित्रपट काय? चित्रपट हा मुळात माझ्या फ्रस्ट्रेशनमधनं घडलेला आहे. मला किंवा आम्हाला सर्वांना आजच्या तरुणांना एक खूप आजूबाजूच्या असलेल्या गोष्टींचा खूप राग आहे की मग एक पर्टिक्युलर गोष्ट अशी का होते आणि मग ती अशी का व्हायला नको आणि ती अशी का व्हायला हवी. आपल्याला खूप साध्या गोष्टींसाठी खूप जास्ती झगडावं लागतं जे करण्याची काही ॲक्च्युली गरज नाही आहे. याचं कारण नाही आहे की आपण आपली एनर्जी खूप चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सकाळच्या ट्रॅफिकमध्ये रोज ऑफिसला पोचणं, ऑफिसमध्ये पोचेपर्यंतच मी इतका थकलेला असतो की त्याच्यानंतर पुढं काम करणं आणि परत त्या ट्रॅफिकमधनं घरी जाणं, त्या बसमध्ये असलेली गर्दी, ट्रेनमध्ये असलेली गर्दी. आपल्याकडे असलेल्या सुखसोयी ह्या सुखसोयी नाही आहेत. आपल्याकडे ज्या सुखसोयी आहेत ती आपल्या समाजाला आलेली एक सूज आहे. आपल्याला खऱ्या अर्थाने आपलं मॉडर्नायझेशन किंवा डेव्हलपमेंट ही आपली घडलेली नाही. मग अशा गोष्टी का ज्या आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आहेत त्या आजूबाजूच्या गोष्टींवरती असलेला राग आणि त्या रागातनं घडलेला हा चित्रपट म्हणजे लोकमान्यांच्या
विचारसरणीवरती असलेला चित्रपट आहे. जो लोकमान्यांचे विचार हे त्यांनी त्या काळात जे मांडले होते ते आपण आज आपल्या आयुष्यामध्ये आजचा तरुण कसे अंमलात आणू शकतो ते दाखवण्यासाठी हा चित्रपट केला आहे. आणि अविनाश ओगले सरांची कविता आहे, बेळगावचे कवी आहेत अविनाश ओगले, त्यांनी लिहिलेली कविता आहे. ती कविता ही चित्रपटाच्या संहितेशी तशीच्या तशी जुडलेली आहे, म्हणून त्या कवितेचा वापर आम्ही टीझर करण्यामध्ये वापरला. फार छान झाला आहे फर्स्ट लुक आणि खूप अपिलिंग वाटतं. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन फैजानसोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.